टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। सन 2050 ची गरज लक्षात घेऊन पंढरपूरचा कॉरिडॉर खरं तर केला जाणार असल्याचं काल भाष्य जिल्हाधिकारी यांनी केलेलं आहे। आपण बघू शकतो की हाच तो मंदिराचा परिसर आहे। खरं तर शिवाजी चौक ते अगदी महाद्वार घाटापर्यंत खरं तर हा कॉरिडॉर केला जाणार आहे। जवळपास अंदाजे 100 मीटर पर्यंतचा कॉरिडॉर करण्याचा विचार खरं तर प्रशासनाने केलेला आहे। त्या हिशोबाने कालपासून खरं तर बैठका सुरू झालेल्या आहेत। जे काही मालमत्ता धारक असतील किंवा भाडेकरू असतील यांना नोटिसा पाठवून काल प्रशासनाने खरं त्यांच्याबरोबर चर्चा देखील केलेली आपल्याला पाहायला मिळतं। एकंदरीत जर आपण बघितलं तर ह्या कॉरिडॉरमुळे खरं तर व्यापाऱ्यांचा देखील मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होणार आहे। अर्थकरण देखील मोठं खरं तर पंढरपूरचं वाढलं जाणार आहे। आपण जर बघितलं तर उज्जैन असेल, काशी असेल, या ठिकाणी ज्या पद्धतीने कॉरिडॉर झाला त्याच पद्धतीने खरं तर पंढरपूरचा कॉरिडॉर केला जाणार आहे। त्यामुळे इथले अर्थकरण वाढणार आहे। लोकांची जी येणारी भाविकांची संख्या आहे यामध्ये देखील दुपटीनं तिपटीनं वाढ होईल असा खरं तर प्रशासनानं अंदाज देखील व्यक्त केलेला आहे। त्यानुसार भाविकांची चर्चा करण्यात आली। त्यानुसार जवळपास 80 ते 90% लोकांनी खरं तर ह्याला पॉझिटिव्ह दर्शवलेलं आहे की एकंदरीत त्यांनी लोकांना देखील हा कॉरिडॉर होणार असल्याचं पटलेलं आता पाहायला मिळत आहे। आता 2 दिवसामध्ये खरं तर एका महाविद्यालयीन तरुण खरं तर याचा सर्व्हे करणार आहेत। प्रत्येक दुकानदार असतील, इथले भाडेकरू असतील यांच्याशी चर्चा करून त्यांचा कोणता बिझनेस आहे, त्यांना किती फायदा होतो, वारीत किती होतो, इतर टायमाला किती, ह्या सगळ्या गोष्टीचा खरं तर ते अंदाज बांधणार आहेत। हा सगळा डाटा गोळा झाल्यानंतर खरं तर ह्या ज्या मालमत्ता धारक असतील किंवा भाडेकरू असतील यांचा विचार केला जाणार आहे। कोणाला किती पैसे द्यायचे, कोणाला कुठं जागा द्यायची, ह्या सगळ्या गोष्टीचा जो आराखडा आहे तो येत्या काही दिवसामध्ये खरं तर आता तयार होणार आहे। त्यामुळे भाविकांनी तर भाविक असतील किंवा आपले इथे मालमत्ता धारक असतील यांनी खरं तर या कॉरिडॉरला आता विरोध न करता कुठेतरी त्याच्याबद्दल पॉझिटिव्ह विचार करण्यास सुरुवात केलेली खरं तर प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे। काल आणि आज या 2 दिवस खरं तर या बैठका चालणार आहे। त्यानंतर जर आपण बघितलं तर 1-2 ते 3 दिवसामध्ये जे उज्जैनला असेल किंवा काशीला ज्या संस्थेनं खरं तर किंवा ज्या कंपनीनं कॉरिडॉर केला होता ते देखील अधिकारी खरं तर इथून आता पाहणी करणार आहेत। एकंदरीत जर आपण बघितलं तर आता ह्या कॉरिडॉरचा विरोध आता मावळताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि कोणाचीही जोर जबरदस्ती करून कुठलीही प्रॉपर्टी खरं तर आता घेतली जाणार नाही। ज्या पद्धतीनं मुंबईला मेट्रोचा ज्या पद्धतीनं लोकांना पैसे देण्यात आले होते त्याच पद्धतीचा विचार करून त्याचा अभ्यास करून कुणालाही कुठलीही त्रास न होता लोकांना जास्तीत जास्त कसे पैसे मिळतील अशा पद्धतीनं खरं तर नियोजन प्रशासन केलेलं आहे। त्यामुळे आता कॉरिडॉरचा विरोध मावळताना आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर काल आणि आज झालेल्या बैठकीमध्ये हा विरोध मावळताना आपल्याला दिसत आहे। एकंदरीत आता कॉरिडॉर हा लवकरात लवकर होणार आणि यातले सगळे जे काही येणारे जे भाविक असतील यांना चांगल्या सुविधा देण्याकरताच हा खरं तर कॉरिडॉर केला जात आहे। पंढरपुरातून कॅमेरामॅन जगदीश सह रवी लवेकर, TV9 मराठी।